नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश अबोलीला घेऊन बाहेर 4 दिवसांसाठी फिरायला आलेला असतो। तेव्हा इथे छान एक रूम बुक केलेला असतो। तो रूम सजवलेला सुद्धा असतो, बेड सजवलेला असतो। तेव्हा अबोली आता हे सगळं बघते। अबोली म्हणत असते की सर, या सगळ्याची काय गरज होती? तेव्हा अंकुश म्हणतो, अशी कशी गरज नव्हती, हे सगळं मी तुझ्यासाठी केले, तुला आवडलं नाही का? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, मला तर हे सगळं खूप आवडलं, पण सर एवढं सगळं करायची खरंच गरज नव्हती, कशाला एवढा खर्च केलात? तेव्हा अंकुश म्हणतो, हे सगळं मी माझ्या लाडक्या बायकोसाठी केले, माझ्या लाडक्या बायकोला बरं वाटावं म्हणून केले, तुला आवडलं की नाही ते सांग, ही सगळी तयारी तुला आवडली का? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मला ही सगळी तयारी खूप आवडली। तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, आता फक्त इथे तू आणि मी, बाकी कामाचा सगळा व्याप, जो काही स्ट्रेस आहे सगळं विसरायचं, कसलाही विचार करायचा नाही। इथे फक्त आपण दोघांनी आपल्या एकमेकांचा विचार करायचा, ठीक आहे ना? आपण दोघेजण आता कितीतरी दिवसानंतर असा एकत्र वेळ घालवणार आहोत। तेव्हा इकडे अंकुश आपल्याला थोडा इथे रोमॅन्टिक झालेला दिसतो। तेव्हा इकडे दरवाजा नॉक होतो। अंकुश म्हणत असतो की हे काय, आत्ता कोण आलं? तेव्हा तू थांब अबोली, मी बघतो कोण आलं आहे ते। तो जाऊन आता दरवाजा उघडतो तर समोर कोण असतो, तर इकडे वेटर आलेला असतो। त्याला एक अंकुशने काम सांगितलेलं असतं, एक बुके घेऊन आलेला असतो। अंकुशने सांगितल्याप्रमाणे तो बुके घेतो आणि आता त्या माणसाला तिथून जायला सांगतो। त्यानंतर अंकुश इथे अबोलीला म्हणतो की अबोली, तू डोळे बंद कर। तेव्हा अबोली म्हणते, का सर, डोळे का बंद करू? अंकुश म्हणतो, अबोली सांगतोय ना, डोळे बंद कर बरं। तेव्हा अबोली आपले डोळे बंद करते। अंकुश तिला ते बुके देतो। ते बुके खरंच खूप सुंदर असतं। अबोलीला सुद्धा ते खूप आवडतं। ताज्या ताज्या फुलांचं इतकं सुंदर बुके अंकुशने तिला दिलेलं असतं। आपल्या बायकोचं त्याने खूप छान पद्धतीने स्वागत केलेलं असतं। तेव्हा अबोली ते बुके घेताना म्हणते, सर, हे सगळं कशासाठी, कशाला उगाच एवढा खर्च करताय? या सगळ्याची खरंच गरज नव्हती। अंकुश म्हणतो, अशी कशी गरज नव्हती? गरज तर आहे, हे सगळं मी माझ्या बायकोसाठी करतोय ना, तू घे बरं। आणि नुसतं एवढंच नाही आहे, तर तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे। तेव्हा अबोली म्हणते, सर, अजून एक सरप्राईज? सर, तुम्ही कशाला एवढे सरप्राईजेस देताय? तेव्हा अंकुश आपल्या खिशातून एक छोटीशी डायमंड रिंग काढतो आणि तो तिला दाखवतो। तेव्हा अबोली इथे म्हणत असते की सर, ही अंगठी, तुम्ही अंगठी कशासाठी केली सर, कशाला उगाच? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे। अंकुश म्हणतो, अशी कशी गरज नाही आहे? गरज आहे, मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना। तेव्हा इथे अंकुशने आता अबोलीच्या बोटामध्ये ती अंगठीसुद्धा घातलेली असते। अबोली आता अंगठी वगैरे घालते। त्यानंतरला इथे लाईट आता ब्लिंक व्हायला सुरुवात करतात, लाईट ये जा करत असतात। तेव्हा अबोली खूप घाबरते। त्यानंतरला अबोली म्हणते की सर, हे सगळं काय? तर इथे आता जे दिनकर काका आहेत ते रस्त्याने जात असतात, आपलं काम असतं, त्यामुळे ते रस्त्याने आता जात असतात। तेव्हा तिकडे कोण येते, तर डेंजरस सुप्रिया येते। सुप्रियाच्या हातामध्ये एक चाकू असतो। सुप्रिया म्हणते, म्हाताऱ्या, आज तुला सोडणार नाही आहे, आज तुझं काम तमाम करणारच। तेव्हा इकडे दिनकर काका म्हणत असतात, असं काय करतेस तू सुप्रिया? मी खरंच काही केलेलं नाही आहे, तू का मला मारण्याचा प्रयत्न करतेस? म्हातारीला का तू त्रास देतेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, म्हाताऱ्या, तुम्ही दोघांनी काय केलं विसरलत का? माझ्या बहिणीचा खून केलात ना तुम्ही, मग तुमचा काटा तर मी काढणारच। आता तुम्हाला दोघांना वरती पोचवते, आधी तुला आणि नंतर त्या म्हातारीला। तेव्हा तिथे क्रिश येतो, काकांना भेटायलाच तो आलेला असतो अचानकपणे। तो म्हणतो की हे सुप्रिया, तुझी हिंमत कशी झाली ग? कायदा हातात घेतेस, काकांना इथे धमकवायला, मारायला आली आहेस तू? जा इथून, आत्ताच्या आत्ता निघ, मी असताना तू त्यांना काहीच करू शकणार नाही आहेस, कळलं का? तेव्हा सुप्रिया म्हणते, कधीपर्यंत वाचवणार आहेस रे त्यांना? एक ना एक दिवस तर माझ्या तावडीत सापडतीलच ना ते, तेव्हा दोघांना कसं वरती पोचवते ना ते बघस तू। तेव्हा क्रिश म्हणतो, ही धमकी ना दुसरी कुणाला दे, आम्हाला देऊ नकोस, चल निघ इथून। तेव्हा काका म्हणतात, क्रिश, अरे देवासारखा धावून आलास, नाहीतर या सुप्रियाने तर मला आज मारूनच टाकलं असतं। अरे ही का आमच्या मागे लागले, आम्हालाच कळत नाही आहे। तेव्हा क्रिश म्हणतो, काका तुम्ही घाबरू नका, चला बरं तुम्ही घरी चला, मी असतानाही तुम्हाला काहीच करू शकणार नाही आहे। त्यानंतरला इकडे आता अंकुश म्हणत असतो की या लाईटला काय झालं, नक्कीच काहीतरी कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल। अबोली तू थांब, मी बघून येतो। अबोली म्हणते, नाही नको सर,
तुम्ही कुठेही जाऊ नका, मला खूप भीती वाटते. प्लीज सर तुम्ही कुठेच जाऊ नका. आणि ती इथे अंकुशला मिठी मारून उभी राहते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं घाबरायचं काय त्यात, माझ्याकडे बघ बरं, तू माझ्या डोळ्यांमध्ये बघ आणि हे बघ, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर इथे, तुला कुणालाही अजिबात घाबरायची गरज नाही आहे, मी आहे इथे. तेव्हा इथे अबोली म्हणते, नाही सर तरी पण मला भीती वाटते सर, प्लीज तुम्ही जाऊ नका. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली घाबरू नकोस, अगं हे बघ ना कनेक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून लाईट ये जा होत आहेत, मला जाऊन तर येऊ दे. अबोली म्हणते, नाही नको सर. तेवढ्यातच लाईट्स आलेल्या असतात. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, बघ अबोली लाईट आले की नाही, तू उगाच इतकी घाबरलीस, पॅनिक झालीस. तेव्हा इथे अबोली अचानकपणे अंकुशला दूर लोटते आणि त्याच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा अंकुश घाबरतो. तो म्हणतो, अबोली काय झालं अबोली. तेव्हा इथे अबोली त्याच्याकडे रागाने बघत असताना मध्येच तिला हसू येतं. ते हसायला लागते आणि म्हणते, सर सॉरी, खरंच सॉरी. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय आहे, तू घाबरवलंस ना मला, किती घाबरलो मी. तेव्हा अबोली म्हणते, सर खरंच सॉरी, मी गंमत केली तुमची. आणि ती इथे अंकुशला परत मिठी मारते. अंकुश म्हणतो, अबोली काय हे, नवऱ्याची कोणी गंमत करतं का. तेव्हा इथे अबोली आता खूपच जास्त हसायला लागते. तर इकडे त्या दोघांची गंमत जम्मत सुरू असते. तर काका इथे पाणी पितात, कारण ते खूप घाबरलेले असतात ना. तेव्हा सविता काकू म्हणतात, घ्या बरं, तुम्ही थोडं पाणी पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे काका आता घाईघाईने पाणी पितात. ते खूप घाबरलेले असतात. ते म्हणतात, सविता आज माझं काही खरं नव्हतं, अगं ती सुप्रिया आली होती मला मारायला, मला मारल्यानंतर ती तुला मारायला येत होती. तेव्हा सविता म्हणते की काय चाललं आहे त्या सुप्रियाचं, मला खरंच काही कळत नाही आहे. नक्कीच अंकुश, आम्ही आहे ना गेल्या जन्मी कुठलं तरी पाप केलं असेल, तेव्हा आम्हाला या जन्मामध्ये या वयेमध्ये हे सगळं बघायला आणि भोगायला लागते. बरं झालं क्रिश तू योग्य वेळेवरती आलास, नाहीतर तिने यांचं काय केलं असतं काही माहिती नाही. तेव्हा क्रिश म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका काका, फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही ना एक लेटर लिहा आणि ते तुम्ही पोलीस स्टेशनला द्या. त्याच्यामध्ये तुम्ही असं लिहा की तुम्हाला सुप्रियाकडून तुमच्या जीवाला धोका आहे, ती तुम्हाला मारायला येत असते, धमकी द्यायला येत असते. तेव्हा तुमच्या प्रोटेक्शनसाठी इथे एक तरी कॉन्स्टेबल नक्की असेल जो दिवसभर तुम्हाला प्रोटेक्ट करेल. तुम्हाला इथे कुणाच्या तरी प्रोटेक्शनची गरज आहेच ना, तुम्ही असे एकटे बाहेर जाऊ नका. ती सुप्रिया रागाच्या भरात काय करून बसेल ना, काही कळणारसुद्धा नाही. तेव्हा तुम्हाला इथे पोलीस प्रोटेक्शन दिलं जाईल. एक दिवसभरासाठी तुमच्या इथे पहारा देण्यासाठी एक कॉन्स्टेबल आपण नक्की अरेंज करूया. तेवढ्यातच इथे आता काका म्हणतात की ठीक आहे. तर मनवाचा फोन आलेला असतो. अंकुश इथे आता नसल्यामुळे क्रिश म्हणतो की हा मनवा बोल ना. तेव्हा इथे मनवा म्हणते की घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आता अंकुश नसल्यामुळे क्रिशवरती सगळी जबाबदारी घराची असते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो की काका काकू मला जावं लागणार आहे, महत्त्वाचं काम आहे, पण तुम्ही काळजी करू नका, घरातून बाहेर एकटे पडू नका, दरवाजा व्यवस्थित लावून घ्या आणि तुम्हाला काही अडचण आली ना, अगदी काही, तरीसुद्धा तुम्ही मला फोन करा, मी इथे असेन आणि आपण तुमच्या इथे आता पहारा देण्यासाठी इथे एका कॉन्स्टेबलची आपण निवड करूच या. तेव्हा इथे आता काका काकू म्हणतात ठीक आहे. तेव्हा इकडे अंकुश आणि अबोली दोघेजण आता छान इथे तयार झालेले असतात. दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात, छान इथे डान्स वगैरे करत असतात. तेव्हा इथे अंकुश अबोली दोघेही खूपच जास्त खुश असतात. बऱ्याच दिवसानंतर, अगदी वर्षानंतर इथे अंकुश आणि अबोली दोघेजण एकत्र आलेले असतात. त्याच्यामुळे एकत्र वेळ घालवत असतात, छान इथे एकत्र डान्स वगैरे करत असतात. त्याच्यानंतर अंकुश इथे अबोलीला बसवतो आणि तिला इथे म्हणत असतो की अबोली खरंच म्हणजे तू माझ्या आयुष्यामध्ये आहेस ना, म्हणून माझ्या आयुष्याला काही ना काहीतरी अर्थ आहे. तू माझं संपूर्ण आयुष्य आहेस ना, असं व्यापून टाकलं आहेस. तेव्हा इकडे अबोली म्हणते, हो सर, तुम्ही सुद्धा माझं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेत. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मी तुला आहे ना कधीच अंतर देणार नाही, तू माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहेस, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. तुला आता थोडं बरं वाटत नाही आहे ना, मलासुद्धा छान वाटत नसतं गं, जेव्हा तुला त्रास होतो ना तेव्हा मलाही त्रास होतो आणि म्हणूनच मी आता तुझ्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष देणार आहे, तुला या सगळ्या व्यापातून बाहेर काढणार आहे, तुला आयुष्यभर असंच माझ्याजवळ मी जपून ठेवणार आहे, अजिबात तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही आहे मी. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो सर, मी सुद्धा कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही आहे, नेहमी असंच तुमच्याबरोबर राहणार, नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये असंच माझं महत्त्वाचं स्थान आहे ना सर, ते मी असंच जपून ठेवणार आहे.
तेव्हा इकडे अंकुश अबोली दोघेजण अगदी व्यवस्थितरित्या एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात, एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात. तेव्हा इकडे आता अंकुश अबोलीला आपल्या जवळ घेतो, आपल्या मिठीत घेतो आणि अचानकपणे इथे अबोली अंकुशला धक्का देते. अंकुशला धक्का देते आणि त्याला मागे करते. अंकुशला कळतच नाही की अबोली अशी रिॲक्ट का झाली. अंकुश म्हणतो, अबोली काय झालं, तू मला असं बाजूला का लोटलंस, तू मला धक्का का दिलास. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली मला मिठी मारायची, मला जवळ घ्यायची, तुझी हिंमत कशी झाली, लांब राहायचं माझ्यापासून, चल लांब राहायचं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय झालं आहे तुला, अशी का वागतेस तू. तेव्हा अबोली म्हणते, काय करतोयस तू, लांब राहायचं सांगितलं ना, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही, मला मिठी कशी मारलीस तू. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली भानावरती आहे, कळते का, अबोली भानावरती आहे. तेव्हा इकडे अंकुश अबोलीला भानावरती आणतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर काय झालं होतं, मला काय वागत होते मी, सर मी काय केलं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली बाद झाला आता, खरंच बाद झालं, मला ना तुझ्या आता या वेड्यासारख्या वागण्याचा ना कंटाळा आला आहे, खरंच अबोली. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर सांगा ना काय केलं मी, आता काय मी गोंधळ घालून ठेवलं आहे, मला काही आठवत नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू आता मला धक्का दिलास, अगं धक्का देऊन तू मला मागे केलंस, याला काय अर्थ आहे अबोली. तुला माहिती आहे, तुला बरं वाटावं म्हणून मी चार दिवसांसाठी सुट्टी टाकली आणि मी तुला इथे घेऊन आलो आहे, का तर तुला बरं वाटावं म्हणून. पण सर मी काय केले ते तरी सांगा ना. तेव्हा अंकुश म्हणतो, बास अबोली तुझ्या ना तर मूर्खपणाचा मला राग आला आहे, मला कंटाळा आला आहे तुझ्या वागण्याचा, चल जाऊ दे मी आता जातो आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर प्लीज थांबा ना सर, सर मी खरंच हे सगळं मुद्दामून नाही करत आहे, सर सॉरी तुम्हाला राग आला, पण मी खरंच काही मुद्दामून नाही करत आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुझ्या या वागण्याचा आहे ना घरच्या लोकांना त्रास तर होतो आहे, मला त्रास तर होतो आहे, पण तुलासुद्धा किती त्रास होतो आहे तुला कळतं आहे का. अगं तुझ्या या वागण्याचा कंटाळा यायला लागला आहे सगळ्यांना, तुला माहिती आहे अबोली तू अशी वागतेस ना, खरं तर तुला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं, पण मी तुला डॉक्टरकडे सुद्धा नेलं आणि इथे डॉक्टरांचा सल्लासुद्धा ऐकला आणि मी तुला आता थोडासा चेंज हवा, तुझ्या इथे नेहमीच्या रुटीनमध्ये थोडाफार चेंज व्हावा, थोडा बदल व्हावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलो होतो ना अबोली. पण तू काय करतेस, इथे आल्यानंतरसुद्धा तशीच वागतेस, तुझ्यामध्ये थोडासुद्धा फरक पडलेला नाही आहे अबोली. आता तू काय केलंस, मला धक्का दिलास, माझ्याबरोबर एकदम रूढ वागलीस का, हे सगळं कशासाठी, कारण नसताना तू अशी विचित्र का वागतेस, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर मी मुद्दामून करते का सर, मी काय वागते काय नाही वागते हे वागल्यानंतर मला आठवतसुद्धा नाही. तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये मला समजून घ्यायला हवं आहे ना, तर तुम्ही माझ्यावरतीच रागवताय, तुम्ही माझ्यावरती चिडचिड करताय, हे असं का करताय सर तुम्ही. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली अगं मी काय तुला वेडा वाटतो आहे का, मी हे सगळं मुद्दाम करतो आहे असं वाटते का तुला. अगं तू अशी इतकी विचित्र वागतेस की मला कळतच नाही आहे की मी आता त्याच्यावरती कसं रिॲक्ट व्हावं, तुला बरं वाटावं म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे ना, आणि तू काय करतेस, तुझ्यामध्ये 1% वागण्यामध्ये चेंज नाही आहे, तू तशीच वागतेस जशी आधी वागत होतीस. जाऊ दे अबोली, मला इथे आता थांबायचंच नाही आहे, असं म्हणून अंकुश सरळ आपली बॅग घेऊन रस्ताच पकडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, काका काकू दोघेच घरामध्ये असतात. काकू म्हणत असतात, तुम्ही या गोष्टीचा त्रास घेऊ नका, ह्या वयेमध्ये तुम्हाला ते झेपणार नाही, तुम्हाला त्रास होईल खूप, तुम्ही नका एवढा विचार करू. तेव्हा दिनकर काका म्हणतात, अगं सविता कसा विचार करू नको, अगं ती सुप्रिया आपल्या गुन्हेगार समजते, आपल्याला त्रास द्यायला येते ती सारखी इथे, तिला असं वाटतंय की आपण पौर्णिमाचा खून केला आहे. तेवढ्यातच इथे लाईट ये जा करायला सुरुवात करतात. तेव्हा इकडे सविता म्हणते, काय हो काय झालं, असं का होते आता, लाईट काय ये जा करतायत, काय झालं असेल का, कुठलं संकट तर नाही आहे ना. तेव्हा काका म्हणतात, सविता तू 1 मिनिट थांब बरं, मी जाऊन बाहेर बघतो, नाहीतर दरवाजा तरी बंद करतो. तेव्हा काका दाराजवळ जातात, दारसुद्धा उघडझाप करतं. नंतरला इथे दरवाजा उघडतो आणि दारात कोण असतं, पौर्णिमाचं भूत असतं. तेव्हा इथे काका काकू दोघेही घाबरतात, म्हणतात की हे काय पौर्णिमा तू इथे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो मीच. का काय झालं म्हातारे काय झालं, मला इथे बघून घाबरलात की काय, शॉक लागला असेल ना तुम्हाला वाटलं असेल की मी इथे काय करते, बरोबर की नाही, मी इथे काय करते असं वाटत असेल तुम्हाला. मी आली आहे इथे तुमच्याकडून बदला घ्यायला आली आहे, सूड घ्यायला आले, सूड, कळतंय का, माझा खून केलात ना, मला मारलंत ना तुम्ही, मग बदला तर आता मी घेणारच. तेव्हा प्रेक्षकांनो,
इकडे काकू मोबाईल घेतात अंकुश अबोलीला फोन करायला, नाहीतर क्रिशला फोन करायला. तेव्हा इथे क्रिशला फोन करण्यासाठी मोबाईल घेतल्यानंतर पौर्णिमा म्हणते, काय गे म्हातारे, कुणाला फोन करतेस, कुणाला फोन करतेस, फोन ठेव आधी तिकडे, फोन ठेव. तेव्हा इकडे काकू खूप घाबरतात, लगेचच फोन बाजूला ठेवून देतात आणि म्हणतात, पौर्णिमा अगं तू का घाबरवतेस आम्हाला, काय इथे धमकी द्यायला येतेस. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हो मी आली इथे कारण मला बदला घ्यायचा आहे ना, ज्यांनी ज्यांनी मला मारलं ना त्यांच्याकडून मी बदला घेणार आहे. तुम्हीसुद्धा मारलत ना मला, तुम्ही पण मला मारलत, मग तुमच्याकडून बदला तर मी आता घेणारच. तेव्हा इकडे आता काका काकू पूर्णपणे घाबरलेले असतात. तेव्हा ते म्हणते, एक दिवस देते तुम्हाला, एका दिवसामध्ये तुमचा गुन्हा कबूल करा, तुम्हीच माझा जीव घेतला आहेत ना, हे कबूल करा तुम्ही. काका म्हणतात, आम्ही काही केलेलं नाही आहे. पौर्णिमा म्हणते, एक दिवस. त्यानंतरला इकडे अंकुश आता चिडूनच घरी येतो. तेव्हा रमा मनवा म्हणतात की दादा अरे काय आहे, तू लगेच आलास आणि वहिनी कुठे आहे. अंकुश म्हणतो, त्या अबोलीचं नावसुद्धा माझ्यासमोर आता काढू नकोस, मला अजिबात त्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे अंकुश रूममध्ये जातो, अबोली येते. अबोली आल्यानंतर रमा म्हणते, काय गं अबोली काय झालं. तेव्हा अबोली म्हणते, आई बघा ना, मी तिथे काय वेड्यासारखी वागले मला आठवत पण नाही आहे, पण सर रागवले, ते म्हणाले की मी त्यांना धक्का दिला म्हणून. पण आई मी अंकुश सरांना धक्का देईन का, तुम्हाला खरंच असं वाटतंय. मला आठवतसुद्धा नाही आहे की माझ्याकडून काय चूक झाली. तुम्ही प्लीज सरांना समजवा ना, ते माझ्यावरती रागवलेत आणि ते लगेच इथे निघून आले. रमा म्हणते, शांत हो शांत हो तू अबोली, मी अंकुशला समजावते, तू आधी शांत हो. तेवढ्यातच काका काकू येतात, म्हणतात की अबोली मला वाचव वाचव, आम्हाला वाचव. तेव्हा अबोली म्हणते, बसा काका काकू बसा, काय झालं ते सांगा बरं आधी. मनवा जाते आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा अबोली म्हणते, काका काकू शांत व्हा, आधी पाणी घ्या बरं आणि काय झाले ते नीट सांगा. काका काकू म्हणतात, अबोली अगं ती पौर्णिमा आली होती, तिने आम्हाला घाबरवलं. तेव्हा अबोली म्हणते, काका पौर्णिमा कशी येईल, सुप्रिया असेल ती. तेव्हा काका म्हणतात, नाही गं ती सुप्रिया नव्हती, ती पौर्णिमाच होती, घाबरवायला आली होती आम्हाला. ती म्हणाली की गुन्हा कबूल करा म्हणून एक दिवस देते, पण आम्ही काही केलेलंच नाही आहे गं अबोली, आम्ही का काही करू तिला, आणि एक दिवस दिलाय पण आम्ही काही केलेलंच नाही आहे, तर गुन्हा तरी काय कबूल करायचा. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात की ती सोडणार नाही आहे आम्हाला, धमकी देऊन गेले की मारून टाकणार म्हणून. तेव्हा इथे आता काका म्हणतात की ती आम्हाला गुन्हेगार समजते, तिचा खून आम्ही केला आहे असं म्हणायचं आहे तिला. तेव्हा अंकुश म्हणतो, पण ती तुमच्याकडून बदला का घेते, तुम्ही तर काहीच केलेलं नाही आहे, मग ती तुमचा बदला का घेते आणि तुम्ही इतके का घाबरलात. तेव्हा इथे काका म्हणतात की अंकुश अबोली, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली नाही आहे, कारण का आम्ही सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, काका अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही आमच्यापासून लपून ठेवली आहेत. तेव्हा अंकुश इथे आता काकांना म्हणतो, जे काही आहे ते स्पष्टपणे आम्हाला सांगा बरं. तेव्हा काका म्हणतात की अंकुश अबोली, एक गोष्ट जी खूपच जास्त भयानक आहे, जी मी तुमच्यापासून लपून ठेवली, तुम्हाला सांगितलेली नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, सांगा ना मग, लपून का ठेवलीत तुम्ही. तेव्हा इथे काकू आता काकांकडे बघतात आणि त्यांच्या पायावरती आपला हात ठेवतात, त्यांना गप्प करतात. तेव्हा इकडे काका म्हणतात, नाही सविता आता मला सांगू दे, मला थांबू नकोस. तेव्हा अंकुश म्हणतो, काकू तुम्ही का थांबवते काकांना, त्यांना बोलू द्या ना, जे काही सांगायचं आहे ते सांगू द्या, त्यातून आम्हाला काहीतरी मार्ग तरी काढता येईल. तेव्हा इथे काका म्हणतात, अंकुश अरे एक महत्त्वाची गोष्ट मी लपून ठेवली, ती आता मी तुला सांगतो. तेव्हा इथे काकू म्हणतात, नाही नको, वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला ती नंतर सांगूच. अबोली फक्त एक गोष्ट मी तुला आता सांगते, ती जी सुप्रिया आहे ना, जी पौर्णिमा आहे, तुलासुद्धा सोडणार नाही आहे, ती तुझ्याकडूनसुद्धा बदला घेणार आहे, ती तुला गुन्हेगार समजते. अबोली म्हणते, का, पण मी तर इथे निर्दोष लोकांना न्याय देते ना, मी तुम्हालासुद्धा सोडवलं, मग ती मला का गुन्हेगार समजते, मला का ती मारणार आहे. तेव्हा काकू म्हणतात, कधी कधी आहे ना, समोरच्या व्यक्तीला आपण चुकीचं वाटत असतो, ते लोक आपल्याला गुन्हेगार समजत असतात, पण तसं नसतं अबोली, तसंच ती तुलासुद्धा चुकीचं समजते, कारण तू आम्हाला निर्दोष सिद्ध केलेस म्हणून. तेव्हा ती तुझ्याकडून सुद्धा बदला घ्यायला येईल. मी फक्त तुला इथे सावध करायला आले की तू तुझी काळजी घे, तू स्वतःला सांभाळ. आता आम्ही जातो, नाहीतर खूप उशीर होईल, अनर्थ होईल, आम्हाला जायला हवं, असं आता सविता काकू म्हणतात आणि काकांना घेऊन त्या तिथून निघून जातात. पण इथे अबोली आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अबोली पौर्णिमाला म्हणत असते, का तू मला त्रास देतेस, का तू माझ्या मानगुटीवरती बसली आहेस,
तेव्हा इथे दोघी एकमेकांना शेकहँड करतात. अबोली म्हणते की तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तुझ्या भुताटकीचं नाटक केलं आणि हे नाटक तोपर्यंत सुरू राहणार जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही, असं अबोली आता सुप्रियाला म्हणत असते आणि पौर्णिमाला सुद्धा.